साखर कामगाराचा मुलगा झाला मंत्री, संघर्षातून प्रकाश आंबेडकर यांनी मिळवलं यश। आमदार प्रकाश आंबेडकर यांनी राधानगरी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी युवा संघर्ष नावाची संघटना 1992 मध्ये स्थापन करून मतदारसंघातील न्याय मागण्यांसाठी आंदोलने व मोर्चे काढले। या सर्व जडणघडणीतूनच राधानगरी भुदरगड मतदारसंघात एक उमदे तरुण नेतृत्व उदयास येत होतं। एकीकडे मंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत असतानाच त्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक लढवली। त्यामध्ये ते पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले, पण त्यानंतर काही वर्ष त्यांना मोठा संघर्ष करावा लागला। मतदारसंघातील प्रस्थापित नेते एकत्र असताना देखील आमदार आंबेडकर यांनी सामान्य लोकांच्या जीवावर ही निवडणुका लढवल्या। अपयशानं खचून न जाता त्यांनी सर्व अडथळ्यावर मात करत यशाची शिखरे पादाक्रांत केली। राधानगरीतून पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत हॅट्रिक करण्याचा मान त्यांनी मिळवत मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदाच मंत्रिपद मिळालंय। त्यांचे वडील आनंदराव आंबेडकर हे बिद्री साखर कारखान्यात कामगार होते। साखर कामगारांच्या मुलग्यानं मंत्रिपदापर्यंत घेतलेली झेप कौतुकास्पद आहे। त्यावेळी युवा वर्गाने त्यांना अक्षरशः खांद्यावर घेतलं। आज अखेर त्यांच्या पाठीशी युवा वर्ग ठामपणे पाठीशी राहिला। आंबेडकर यांनी तरुणांच्या जनरेट्यामुळे 2009 सालची विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। या निवडणुकीत त्यांना 36,000हून अधिक मते मिळाली। यावेळी त्यांना जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय माजी खासदार सदाशिवराव मंडलिक व स्वर्गीय ज्येष्ठ नेते लेमनराव निकम यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। पुढे त्यांनी मतदारसंघात सातत्यपूर्ण जनसंपर्क व समाज उपयोगी विविध कामांमुळे त्यांनी 2014 सालची विधानसभा निवडणूक शिवसेना पक्षाच्या वतीने लढवली। त्यावेळी त्यांनी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार के.पी. पाटील यांचा पराभव करत 1,32,485 इतके मते मिळवले व जिल्ह्यात विक्रमी 40,000हून मताधिक्याने निवडून आले। या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। यासह राज्यव्यापी प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडण्याचं काम केलं। यामध्ये प्रामुख्याने पोलीस पाटलांना मानधनवाढ करणं, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविकांचं मानधनवाढ, अनुकंपधारकांना नोकरीत सामावून घेणं, हजारो शासकीय कर्मचाऱ्यांना MSCITचा प्रश्न मार्गी लावणं, ग्रंथालयाचे अनुदान वाढ करणं, RTOची रखडलेली पदभरती, राज्यसेवेतील विद्यार्थ्यांच्या नियुक्तीचे प्रश्न यासह विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचं त्यांनी काम केलं। या सर्व कामाच्या जोरावरच 2014 ते 2019 दरम्यान मतदारसंघ व त्यातील विविध प्रश्न मार्गी लावल्यामुळे 2019च्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवून आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली। प्रकाश आंबेडकर हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले नेतृत्व असल्यानं ते मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांमध्ये सहजपणे मिसळतात। हेच त्यांचं वैशिष्ट्य मतदारसंघातील मतदारांना भावतं। त्याचबरोबर ते युवकांचे आयडॉल म्हणून आदर्शवत आहेत। राजकारणामधील प्रस्थापित लोकांची मक्तेदारी मोडण्याचं काम आमदार प्रकाश आंबेडकर यांनी केलं। कुटुंबाची फारशी राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणारं नेतृत्व असल्यामुळे मतदारसंघातील सर्व प्रस्थापित नेते मंडळी एकत्र असताना देखील आमदार प्रकाश आंबेडकर यांनी सामान्य लोकांच्या जीवावर ही निवडणूक लढवली व 18,000हून अधिक मताधिक्यानं त्यांनी निवडणूक जिंकली। मतदारसंघातील सर्व प्रश्नांसाठी सरकारच्या विरोधात जोण्याची भूमिका त्यांनी घेतल्यानं संपूर्ण राज्यभरातून त्यांच्या कामाचं कौतुक होऊ लागलं। प्रश्नांची अतिशय मुद्देसूद मांडणी, प्रभावी काम, त्यांची चुणूक कालच्या निवडणुकीमध्ये दिसून आली। असे सर्व गुणसंपन्न नेतृत्व असणारे प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यात 2019च्या निवडणुकीत बाजी मारत शिवसेनेचा गड राखण्याचं काम केलं। त्यांनी केलेल्या कामांमुळे त्यांना सन 2019-20 सालचा उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार देशाच्या सन्माननीय राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्या शुभहस्ते देण्यात आला। सन 2024च्या निवडणुकीत मतदारसंघामध्ये केलेल्या विकास कामांच्या जोरावर पुन्हा एकदा आमदार प्रकाश आंबेडकर यांना मतदारसंघातील जनतेनं 38,259 इतक्या मताधिक्यानं निवडून दिलं। कोल्हापूर जिल्ह्यातील मौनी महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या गारगोटी या गावी प्रकाश आनंदराव आंबेडकर यांचा 30 जून 1974 रोजी जन्म झाला। वडील भाई आनंदराव दत्तात्रय आंबेडकर हे बिद्री सहकारी साखर कारखान्यामध्ये कामगार होते। प्रकाश आंबेडकर यांनी BA ऑनर्स पर्यंत शिक्षण घेतलं असून पुढील LLBचं शिक्षण घेण्याकरता कोल्हापूर येथे प्रवेश घेतला। सन 1997 मध्ये वयाच्या 21व्या वर्षी ते गारगोटी पंचायत समिती मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली व मोठ्या मताधिक्याने विजयी झाले। पुढे त्यांनी उपसभापती म्हणूनही चांगल्या प्रकारे काम पाहिलं। सन 2002 ते 2007 या दरम्यान कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली। साखर कारखाना कामगाराचा मुलगा स्वतःच्या हिमतीवर मंत्रिपदापर्यंत पोहोचलाय। मंत्रिपदासाठी या ठरल्या जमेच्या बाजू। जिल्ह्यातील पहिले आमदार ज्यांनी पाठिंबा दिला। राधानगरी भुदरगड मतदारसंघातून पहिली हॅट्रिक। मतदारसंघाच्या इतिहासात मंत्रिपद नाही, मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत दिलेला शब्द। अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी डॉक्टर सुभाष सामंत। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन,
मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतत बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी प्रकाश सुशीलादेवी आनंदराव आबिटकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र।